नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी एक 10 फूडची अशी लिस्ट क्रिएट केली आहे ना, की ज्यातले बरेचसे असे फूड आहे ना, की जे मोस्ट ऑफ प्रोबॅबली लोकं आहे ना हेल्दी म्हणून खातात. पण ते 10च्या 10 आहे ना हेल्दी फूड्स नाही आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे जर इन केस यातलं काही फूड जे आहे ते तुम्ही कन्झ्युम करत असाल, ज्याच्यामुळे तुमची वेट लॉसची प्रोसेस किंवा बॉडी बिल्डिंगची प्रोसेस जी आहे ती स्लो होत असेल, तर ती करेक्ट होऊन जाणार. तर चला सुरू करूया. तर नंबर वन आहे ग्रॅनोला किंवा म्युस्ली. यात खूप सारे ब्रँड असं करतात ना, की त्यात शुगर कोट करतात किंवा त्यात ओव्हर प्रमाणात हनी ऍड करतात किंवा चॉकलेट्स ऍड करतात, ज्याच्या कारणाने आहे ना ते हेल्दीच्या जागी अनहेल्दी मध्ये चाललं जातं. कारण की जितकी अमाऊंट ऑफ शुगर किंवा जितके अमाऊंट ऑफ एक्स्ट्रा कॅलरीज ते त्यात ऍड करत आहे ना, तितकंच ते मित्रांनो अनहेल्दी होत चाललंय. तर याच्यासाठी तुम्ही याच्या व्यतिरिक्त घरी प्लेन ओट्स आणा. त्यात स्वतःहून ड्रायफ्रुट्स ऍड करा. म्हणजे तुम्ही काउंट करून सुद्धा ऍड करू शकता. आणि स्वतः त्यात एखादं जर इन केस नॉन कॅलरी स्वीटनर भेटत असेल तर ते ऍड करा आणि मिल्क सोबत तुम्ही ते कन्झ्युम करा. म्हणजे ते त्यापेक्षा जास्त बेटर ऑप्शन राहील. आता फूड नंबर टू आहे ग्रीक योगर्ट. मीन्स फ्लेवर्ड ग्रीक योगर्ट किंवा फ्लेवर्ड योगर्ट. खूप सारे ब्रँड यात पण सेम शुगर ऍड करतात किंवा फ्रूट फ्लेवर्स, आर्टिफिशियल फ्लेवर्स ऍड करतात. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हेच आहे की तुम्ही प्लेन ग्रीक योगर्ट किंवा प्लेन योगर्ट जे आहे ते घरी आणा आणि त्यात स्वतःहून फ्रूट पल्प ऍड करा किंवा फ्रुट्सचे पीसेस ऍड करा. सेम टेस्ट लागते आणि त्यात उलट तुम्हाला जास्त बेटर हेल्दी मिळेल. जेव्हा तुम्ही ते आर्टिफिशियल फ्लेवरवाले खाता ना, तर ते तुमच्या बॉडीसाठी बिलकुलच हेल्दी नाहीये. फूड नंबर 3, पॅक्ड वाले फ्रूट ज्युसेस. हे जे आजकाल असा ट्रेंड सुरू आहे ना, की आम्ही आमच्या ब्रँडमध्ये 100% फ्रूट ज्यूस लिहितो. आणि होऊ शकतं मित्रांनो की त्यात 100% फ्रूट ज्यूस असेल सुद्धा. पण फायबरचं काय? त्यात इतक्या कमी प्रमाणात फायबर राहतं की नुसतं तुम्हाला कॅलरीज मिळतात. त्यापेक्षा बेटर ऑप्शन हेच आहे की तुम्ही होल फ्रूट खा. कारण की हे जे असतात ना ज्यूस, यात नाही म्हटलं तरी ऍडेड कलर, ऍडेड फ्लेवर ह्या गोष्टी असणारच. जर इन केस कोणत्या ब्रँडने ज्यूस लिहिलाय, तर हे सुद्धा चेक करा की त्यात किती पर्सेंटमध्ये ज्यूस ऍड केलाय. किंवा 100% जरी तुम्ही ज्यूसच पिताय, तर तुम्ही तो घरी बनवून प्या. कारण की जेव्हा तुम्ही तो बाहेरून पॅक फ्रूट मध्ये ऍड करताय, तर होऊ शकतं तुम्हाला सुद्धा माहिती नाही की त्यात किती प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह ऍड करून त्याची शेल्फ लाईफ वाढवली असेल. तर बेटर ऑप्शन हेच आहे की होल फ्रूट खा. आणि जर इन केस तुम्हाला ज्युसेस प्यायचा असेल तर ते घरी बनवून प्या. आता फूड नंबर फोर आहे ब्राऊन ब्रेड. हे लक्षात ठेवा की ब्राऊन ब्रेड ही हेल्दी नसते, होल व्हीट ब्रेड ही हेल्दी असते. ब्राऊन ब्रेड, मोस्ट प्रोबॅबली ब्राऊन ब्रेड जी आहे ना, ती त्यात ऍडेड कलर असते, मैद्याने बनवलेली असते, 100% मैदा असतो आणि जस्ट त्याच्यात ब्राऊन कलर ऍड करून ब्राऊन ब्रेड क्रिएट होते. तर तुम्ही जेव्हा ब्रेड घेत आहे तर तेव्हा नक्की हे चेक करा की ती 100% होल व्हीट ब्रेड आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड ही याच्यासाठी घेता कारण की ती व्हीटची बनलेली असते. पण हा जो आता नवीन स्कॅम चालत आहे की ब्राऊन ब्रेडच्या नावाखाली तुम्हाला मैद्याचीच ब्रेड मिळते, फक्त त्यात कलर ऍड केला असतो. त्याच्या जागी तुम्ही मेन त्याच्यावर फोकस करा की 100% होल व्हीट ब्रेड हे त्याचं अल्टरनेटिव्ह आहे. तुम्ही हे दरवेळी चेक करा की 100% होल व्हीट ब्रेडच तुम्ही कन्झ्युम करत आहात. फूड नंबर 5, प्रोटीन बार्स. प्रोटीन बार्स हे इतके जास्त ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे ना मित्रांनो सध्या, की हर एक जो आहे ना तो कन्झ्युम करतोच. वीकली एक जरी कन्झ्युम केला असेल पण कन्झ्युम करतो. पण तुम्ही जेव्हा कन्झ्युम करता तर तेव्हा मोस्टली हे चेक करा की तुम्हाला जितकं ग्राम ऑफ प्रोटीन भेटत आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यात कॅलरीज किती जास्ती आहे. जर इन केस त्यात खूप जास्त कॅलरीज आहे आणि तुम्हाला फक्त 10 ग्राम प्रोटीन भेटत आहे, तर तो कोणत्या वेळी हेल्दी होत आहे? तुम्हाला 10 ग्राम तर प्रोटीन बाकी कोणत्याही गोष्टीत मिळून जाईल. पण तुम्ही त्या 10 ग्रामसाठी किती कॅलरी कन्झ्युम करताय हे सुद्धा चेक करा. आणि खूप सारे जास्तीत जास्त ब्रँड काय करतात की ऍडेड फ्लेवर किंवा जो आजकाल जो नवीन चाललाय जो वेफरवाला प्रोटीन बार, तो तर अनहेल्दीच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ऍडेड कलर, ऍडेड फ्लेवर आणि मोस्ट प्रोबॅबली जवळपास जास्तीत जास्त येतात ऍडेड शुगर असतेच. जो ऍडेड शुगरवाला आहे ना, तो हेल्दी नसतो. तर तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा प्रोटीन बार घेताय तर तेव्हा कॅलरीज, किती प्रोटीन आहे आणि ऍडेड शुगर आहे की नाही हे चेक करून घ्या. फूड नंबर 6, ट्रेल मिक्स.
ट्रेल मिक्स म्हणजे जे आजकाल मार्केटमध्ये ड्रायफ्रूटचे मिक्स येतात, सगळे ड्रायफ्रूट मिक्स आहे आणि त्याचं एक स्नॅक्स टाईप पॅकेट येतं. ते ते अनहेल्दी कशा वेनी की त्यात आहे ना खूप साऱ्या याच्यात जे आता आजकाल फ्रूट येतात, मीन्स जे ड्राय केलेले फ्रुट्स असतात ते, आणि ड्राय फ्रुट्स पण असतात त्यात. तर याच्यावर शुगरची कोटिंग असते. तुम्हाला टेस्टी जास्त टेस्टी लागण्यासाठी यावर शुगरची कोटिंग असते. किंवा याच्या व्यतिरिक्त आहे ना ते प्रिझर्व राहिले पाहिजे म्हणून त्यात खूप प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह पण असतात. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं अल्टरनेटिव्ह हेच आहे की तुम्ही घरी ड्रायफ्रूट घ्या, तुम्ही घरी मिक्स करा आणि स्वतःचं जे ट्रेल जे तुम्ही बनवत आहे ना ते तुम्हाला अफोर्डेबल पण पडेल, कॉस्ट पण कमी पडेल आणि ते जास्त हेल्दी सुद्धा राहणार, कारण की ते तुम्ही स्वतः बनवलेलं आहे. याच्यात तुम्हाला माहिती असेल की तुम्ही काय ऍड केलं आणि काय नाही. आता फूड नंबर 7. फूड नंबर 7 आहे की नमकीन गोष्टी, जे डायट फूड, जसं की डायट भेल झाली, जसं की डायट फूडमध्ये मल्टीग्रेन चिप्स झाले, अशा गोष्टी. ह्या जे काही काही ब्रँड आहे ना त्या हेल्दी आहे, नाही असं नाही. पण मोस्ट प्रोबॅबली ब्रँड जे आहे ना ते काय करतात, मोठ्या ह्याच्यात बेक्ड लिहितात. तुम्हाला वाटतं की यात ऑइल कमी आहे, यात फॅट्स कमी आहे, यात कॅलरीज कमी येणार. पण जे बेक्ड असतात ना त्यावर पण ऑइल कोटेडच असतं. जेव्हा इनकेस त्याच्यावर मसाला ऍड करतात किंवा जे बेक्ड करतात तर त्याच्यावर पहिले ऑइल स्प्रे होतं बेक करायच्या पहिले. तर तुम्हाला जर वाटत असेल की त्यात कॅलरीज कमी आहे तर पहिले चेक करा. आणि याचं बेस्ट अल्टरनेटिव्ह हेच आहे की तुम्ही जे घरी जितकं नमकीन क्रिएट करू शकता बेक्ड, स्वतः एअर फ्राईड फूड किंवा ओव्हन मध्ये बनवलेलं, किंवा जर इन केस तुम्हाला ऑइल फ्री असे काही रेसिपी येत असेल, ते तुम्ही स्वतः स्नॅकचे बनवलेले आहेत, तर तुम्ही ते यूज करा. म्हणजे हे जे यात ऍड केलेलं ऑइल जे आहे ते तुम्हाला माहिती असेल. जर इन केस लो ऑइलमध्ये पण तुम्ही फूड क्रिएट करत असाल ना ते सुद्धा हेल्दी असतं. पण आपल्याला या स्नॅक्समध्ये माहिती नाही आहे की यात किती ऑइल ऍड केलेलं आहे, कारण की यांनी फक्त बेक्ड असं लिहिलं आहे, पण यात खूप प्रमाणात ऑइल असू शकतं. फूड नंबर 8 आहे मार्केटेड स्मूदीज. जे हे स्मूदीज असतात, तुम्ही यात एकच सगळेजण विचार करतात की फ्रूट पल्प यूज होतो. अ, त्यात फ्रूट पल्पच्या व्यतिरिक्त अजून खूप काही यूज होतो. त्यात खूप प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह यूज होतात. हे जे प्रिझर्वेटिव्ह असतात जर हे त्यांनी ऍड नाही केलं ना तर त्याची शेल्फ लाईफ जी आहे ना ते फ्रूट ऍड केल्यामुळे मॅक्स टू मॅक्स 2 days असू शकते. याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकदा लेबल चेक करा, त्यात किती क्वांटिटी ऑफ शुगर ऍडेड आहे. हे जे स्मूदीज असतात मीन्स शुगर सिरप यात खूप प्रमाणात ऍडेड असते. विदाऊट शुगर सिरप वाले स्मूदी बनतच नाही बरोबर. जेव्हा तुम्ही घरी सुद्धा ज्यूस बनवता तर जेव्हा तुम्ही ते विदाऊट शुगर ड्रिंक करता, तुम्हाला तो तितका आवडतो का? तर विचार करा की हे मार्केटेड प्रोडक्ट जे आहे यात कोणत्या वेनी ते इतके जास्त टेस्टी लागतात. कारण की त्यात जे शुगर आहे ते ऍडेड असतेच. आपण ऍडेड शुगरकडे लक्ष देत नाही. पण आपण, आणि याच्या व्यतिरिक्त याच्यात कॅलरीज पण खूप जास्त असतात. तर याच्यापेक्षा याचं बेटर ऑप्शन हेच आहे की तुम्ही घरी ज्यूस किंवा घरी स्मूदी क्रिएट करा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तुम्ही त्यात किती मिल्क ऍड केलं आहे, किती कॅलरीज आहे, आणि तुम्ही ते लगेचच्या लगेच फ्रेशली बनवून कन्झ्युम केलं ना तर त्याची पण टेस्ट तुम्हाला खूप जास्त टेस्टी लागेल. फूड नंबर 9. फूड नंबर 9 आहे मल्टीग्रेन बिस्किट्स. आपण विचार करतो की नॉर्मल बिस्किटपेक्षा मल्टीग्रेन बिस्किट हे खूप हेल्दी असेल, आणि आपण आजकाल खूप जास्त ट्रेंड सुरू आहे मल्टीग्रेन बिस्किटचा. तुम्ही एकदा त्याचं मागचं लेबल चेक करा. तुम्ही नॉर्मल बिस्किट चेक करा आणि ते चेक करा. एक्झॅक्टली तुम्हाला सेम दिसेल. कॅलरीज सेम, ॲडेड शुगर सेम, प्रोटीन कंटेंट सेम. तर डिफरन्स काय? फक्त मार्केटिंगसाठी मल्टीग्रेन. हां, त्यात मल्टीग्रेन यूज पण होत असेल, पण त्याचा यूज काय? जर इन केस तुम्हाला बाकी सगळं कंटेंट जे आहे किंवा जे तुम्हाला जे लेबल आहे मागचं त्यात कॅलरीज सेम दिसत आहे, प्रोटीन सेम दिसत आहे, आणि उलट त्यात ॲडेड शुगर सुद्धा आहे, तर ते कोणत्या वेनी हेल्दी होणार? जर इन केस तुम्हाला हेल्दीच खायचं आहे, जर हेल्दी कुकीजच खायचं आहे, तर 0 शुगरवाले कुकीज बाय करा, ज्यात नो मैदा, नो ऑइल, 0 शुगर, आणि ज्यात लो कॅलरीज आहे असं चेक करून तुम्ही बाय करा, म्हणजे जे तुमच्यासाठी हेल्दी ऑप्शन असेल. आता फूड नंबर 10 आणि लास्ट. लास्ट फूड आयटम आहे इन्स्टंट ओट्स किंवा इन्स्टंट ओट मिल, जे आजकाल मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. आपण यात मोस्टली काय चेक करतो
समोर लिहिलं असतं की 12 ग्राम प्रोटीन, 15 ग्राम प्रोटीन, पण ऍडेड शुगरचं काय? आपण हे तर चेकच करत नाही. आपण जेव्हा लास्ट मागे बघतो किंवा एखादं आपण लेबल चेक करतो तेव्हा आपल्याला माहिती पडते की यात किती क्वांटिटीमध्ये ऍडेड शुगर आहे. हे जे ओट मिल असतं ना, याची टेस्ट बऱ्याचशा लोकांना नाही आवडत. तर त्या कारणाने त्याची टेस्ट चेंज करायसाठी त्यात खूप प्रमाणात शुगर ऍड केली जाते. आपण ओव्हरनाईट ओट्सच्या नावाने किंवा वेगवेगळ्या फ्लेवर्ड ओट्सच्या नावाने आपण ते आजकाल हाय प्रोटीनच्या नावाने बाय करतो. पण प्रोटीनच्या व्यतिरिक्त मित्रांनो खूप साऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण चेक केल्या पाहिजे. तर हेच जेव्हा आपण चेक करतो तेव्हा आपल्याला माहिती पडते की या ओट्समध्ये शुगरची क्वांटिटी जास्त आहे, यात बाकीचे प्रिझर्वेटिव्ह पण आहे आणि यात आजकाल जो मोठा स्कॅम सुरू आहे म्हणजे तो हा की तिथे लिहून असतं फॉर एक्झाम्पल 26 ग्राम ऑफ प्रोटीन, पण हे असतं हे 100 ग्रामसाठी असतं. तरी सुद्धा आजकाल ब्रँड्स काय करतात की तिथे मेन्शन करतात 26 ग्राम ऑफ प्रोटीन, किंवा बरेचसे ब्रँड काय करतात माहिती आहे का, जे प्रोटीनची क्वांटिटी आहे ते विथ ऍडेड मिल्क ऍड करतात. म्हणजे तुम्ही जेव्हा कन्झ्युम कराल तेव्हा तुम्ही त्यात मिल्क ऍड कराल, तर मिल्क आणि याचं प्रोटीन मिळून किती प्रोटीन होणार ते ऍड करतात. तर मित्रांनो, नेक्स्ट टाइम तुम्ही चेक करत असेल तर पर क्वांटिटी किती आहे ते लेबल प्रॉपर चेक करा आणि मगच बाय करा. तर मित्रांनो, हे होते ते 10 फूड्स आणि मला गॅरंटी आहे यातले कोणते ना कोणते फूड तुम्ही सुद्धा हे हेल्दी म्हणून बाय केले असणार. पण नेक्स्ट टाइम आता तुम्हाला माहिती आहे की कोणते प्रोडक्ट कसे चेक करायचे आणि कोणत्या वेनी बाय करायचे. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला काहीही नॉलेज भेटलं असेल किंवा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.